म्हणाल की आपण परमेश्वर पित्याचा वंश म्हणजे घराणा आहोत, आपण देवाचं कुटुंब आहोत आणि पित्याकडून आपल्याला नाव मिळाले. दुसरी गोष्ट, या प्रभू येशू मध्ये आपण पूर्ण मुलावलेले आणि रुजलेले असावे, म्हणजे पूर्ण प्रभू येशूशी जोडलेले असावे. तिसरी गोष्ट, या आत्म्यामध्ये देवाबरोबर आपण बल संपन्न असावे, म्हणजे पूर्ण आत्म्याने चालणारे असावे. आणि चौथी गोष्ट सांगते की आपण देवा इतके परिपूर्ण पवित्र असावे, देवाच्या पूर्णते इतके आपण असावे. आता सुरुवात आहे की आपला वंश पित्यापासून आहे. जर आपला वंश पित्यापासून आहे तर आपण पित्यामध्ये परिपूर्ण असावे, जसं पिता परिपूर्ण आहे. काय सांगते वचन? तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण असावे. तर आपण देवाचा वंश आहोत, आपण देवाचं कुटुंब, देवाचं घराणा आहोत. अगदी आपण प्रभू येशू बरोबरीचे देव पित्याच्या घराण्यातले आहोत. तर देव पित्याची योजना अशी आहे की देव पिता म्हणतो, तुम्ही माझं कुटुंब, माझं घराणं, तुम्ही माझी मुलं आहात, तुम्ही माझा वंश आहात. तर तुम्ही कसे बनले पाहिजे? माझ्या सारखे बनले पाहिजे. हालेलुया. आपण आई वडील आणि त्यांच्या मुलांना पाहतो. अनेक मुलांमध्ये आपल्याला काही गोष्टी त्यांच्या आई वडिलांबाबतीत दिसतात. आई वडील अनेक वेळा बघा मुलांच्या बाबतीत आपण म्हणतो की मात्र यांचे आई बाप तशी मुलं आहेत. अनेक वेळा आई वडिलांचं वर्णन मुलांवर केलं जाते की ही मुलं यांच्या आई बापासारखी आहेत म्हणून. आता आई बाप चांगली आहेत आणि मुलंही तशी चांगली वागत आहेत, तर हे म्हटलं जाणार की मुलं आपल्या आई बापांवर गेलेली आहेत, आई बापासारखी मुलं चांगली आहेत. आई बाप वाईट आहे, चुकीमध्ये जीवन जगत आहेत, मुलंही वाईट करत असतील तर म्हणणार ही मुलं आई बापावर गेलेली आहेत, त्यांच्या आई बापाप्रमाणे मुलंही अशीच वाईट वागत आहेत. अनेक वेळा आई वडिलांचं वर्णन त्यांच्या मुलांवर आणि मुलांचं वर्णन त्यांच्या आई वडिलांवर केलं जाते. काही वेळा आपण पाहतो आई वडील चांगले असतात पण मुलं तशी वागत नाही, किंवा आई वडील कदाचित कठोर, रागवीर, गर्विष्ठ असतात पण मुलं अनेक वेळा चांगली आपल्याला आढळून येतात. पण इथे देव पिता काय म्हणतो? तुम्ही माझं घराणं, माझा वंश आहात, माझ्या कुटुंबातले तुम्ही आहात, मी तुम्हाला माझं नाव दिलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला माझ्यामध्ये, म्हणजे आपल्याला प्रत्येकाला पित्यामध्ये, प्रभू येशूमध्ये मुलावलेले बनायचंय. रुजलेलं, मूल पकडलेलं, ख्रिस्तामध्ये आपल्याला मूल पकडलेले अशी व्यक्ती बनायचंय. अंतर्यामी पवित्र आत्म्याच्या द्वारे बल संपन्न, आत्म्याने मजबूत केलेले, जागतिक गोष्टीने, दैहिक गोष्टीने नव्हे तर आत्म्याने बलवान केलेले. आणि पुढे वचन सांगते की आपण देवाच्या पूर्णते इतके परिपूर्ण असावे. जसं आपला बाप आहे तसं आपल्याला बनायचंय. बघा, देवासारखं कोणी या जगात नाही, ना देवासारखं कोणी होऊ शकत. मग बायबल इथे असं का सांगते की तुम्ही पित्यासारखे परिपूर्ण व्हावे, त्याच्या पूर्णतेसारखे परिपूर्ण व्हावे. म्हणजे देवाची कृत्य आपण प्रत्येकाने धारण करावी. आपला परमेश्वर पिता दयाळू आहे, पवित्र आहे. तशा प्रकारे आपल्याला आपल्या पित्याप्रमाणे बनायचे. जर खरोखर आपण परमेश्वर पित्याची मुलं आहोत, आपण त्याचा वंश, त्याचं घराणं आणि त्याचं कुटुंब आहोत, तर आपल्याला पित्याशी जोडावं लागेल. आपल्या प्रत्येकाला प्रभू येशू बरोबर जोडावं लागेल, त्याच्या इच्छेप्रमाणे चालावं लागेल. आपल्या पित्याच्या कृत्याप्रमाणे आपल्याला ती कृत्य करावी लागतील. देवाच्या मार्गाचे अवलंबन आपल्याला करावं लागेल, देवाच्या मार्गावर चालावं लागेल. पूर्वी बघा कसं होतं, आताच्या आणि पूर्वीच्या गोष्टीत फरक आहे. पूर्वी आई बाप जो व्यवसाय करायचे किंवा जे काम करायचे किंवा जो धंदा, तेच पाहून मुलं तेच करायची. आई वडील शेतात
करत आहेत, शेतामध्ये काम करत आहेत, मुलं पाहत आहेत, लहानपणातच ते आई बापांच्या जोडीला शेतामध्ये जायचे, शेतात काम करायचे आणि शेती सांभाळायचे. जे मासेमारीचा व्यवसाय करणारे होते त्यांच्या जोडीला लहानपणापासूनच त्यांची मुलं असायची. आई बाप कसे मात्र मासेमारीचा व्यवसाय करत आहे, मुलंही पाहायची, मुलंही तोच व्यवसाय करायचे. सुताराचं काम करणारा, लाकडाचे काम करणारा, कशा प्रकारे आपला बाप हे काम करत आहे, लहान मुलं पाहून तेही तेच काम करायला सुरुवात करून ते तोच जॉब म्हणजे तोच धंदा करायचे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत पूर्वी मुलं आई बापाला पाहून करायचे. पूर्वी शक्य त्या शाळा, कॉलेज किंवा शिक्षण या गोष्टी नव्हत्या, पण मुलं बाला शिकायचे आई बापांना पाहून, आई वडिलांना पाहून शिकायचे. ते कसं काम करतात म्हणजे त्यांना त्या कामामध्ये शिक्षण देण्यात येत नव्हते, कोणताही कोर्स ते करत नव्हते, पण आई बाप कसं करत आहे हे ते सतत रात्रंदिवस पाहायचे, निरंतर लहानपणापासून, आणि त्या प्रकारे ती मुलं ती करायला लागायचे आणि ते करून बापाची जागा ती मुलं घ्यायचे. आणि अशा प्रकारे ही पिढी चालू राहिली. परंतु पुढे येऊन या जगामध्ये अनेक बदल व्हायला सुरुवात झाला. अनेक गोष्टी, नवीन काही गोष्टी पृथ्वीमध्ये आल्या आणि अनेकांमध्ये बदल होऊन जो तो आपल्या मनाप्रमाणे आणि आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करू लागला. आपल्या बापांना, आपल्या आईला पाहण्याऐवजी जग काय करत आहे, समाज काय करत आहे, जग कुठे चाललेलं आहे, तो मनुष्य कुठे चाललेला आहे, तो व्यक्ती काय करत आहे हे पाहून मनुष्य निर्णय घेऊ लागला. हालेलुया. आणि अशा प्रकारे मानवामध्ये बदल व्हायला सुरुवात झाला आणि मग मनुष्य आपापले निर्णय स्वतः घेऊ लागला. अगदी त्याच्या मनाला जसं वाटू लागलं तसं मनुष्य करू लागला, बनू लागला, पुढे चालू लागला. पण बायबल आपल्याला शिकवते की आपला जो स्वर्गीय बाप आहे त्याला पाहून आपल्याला पुढचं काम करायचंय, म्हणजे आपल्या पित्याची कृत्य आपल्याला धारण करायचे. आपला पिता काय करत आहे ते आपल्याला पाहायचे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला चालायचे. बायबल या ठिकाणी आपल्याला शिकवते आपल्याला स्वर्गातील पित्याच्या परिपूर्णतेइतके परिपूर्ण बनायचे, पूर्ण बनायचे पित्याप्रमाणे. कोणी देवासारखं बनू शकत नाही, पण बापासारखा मुलगा, बापासारखी मुलगी बनू शकते. या ठिकाणी परमेश्वर पिता इथे आपला देव असून सर्वात महत्वाची गोष्ट तो आपला बाप आहे हे सांगण्यात आलेले आहे. तो आपला पिता आहे आणि इथे आपण त्याची मुलं आहोत हे स्पष्ट देण्यात आलेले आहे. बापावरून मुलांना आता आपल्याला शिकायचंय. देवासारखं लोक बनू शकत नाही, पण बापासारखी मुलं नक्की बनू शकतात. तर आता देव आपला बाप आहे आणि आपण त्याची प्रजा असून त्याची मुलं आहोत. तर बापाप्रमाणे आपल्याला बनायचंय, म्हणजे आपल्या बापाची जी कृत्य आहे ती कृत्य आपल्याला धारण करायचे. त्या नियमाप्रमाणे आणि त्या आज्ञेप्रमाणे आपल्याला चालायचे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपल्याला चालायचे. परमेश्वराच्या गोष्टी आपल्याला धारण करायचे. बघा, सुरुवातीला देवाने जेव्हा आदामाला बनवले, बायबल काय सांगते उत्पत्ती 1 अध्यायामध्ये 26 ते 27 वचनात परमेश्वर पितेकडे बोलत आहे. कोणाशी? आपल्या पुत्राबरोबर आणि पवित्र आत्म्याबरोबर. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तिघे तिकडे बोलत आहे. तिघांमध्ये चर्चा सुरू आहे, तिघांमध्ये भाषण सुरू आहे. काय करण्याचा निर्णय घ्यायचाय ह्या बाबतीत त्यांचं बोलणं सुरू आहे तिघांचं. आणि निर्णय कोणता घेतला जात आहे की आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असं मनुष्य आपण बनवू. कोण बोलत आहे? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तिघा मिळून तिकडे बोलत आहे की आपण एक मनुष्य बनू. एक निर्णय, आपल्यासारखा मनुष्य, आपल्या प्रतिरूपासारखा मनुष्य, आपल्यासारखा असणारा मनुष्य आपण बनू. हालेलुया, हालेलुया. देव पिता आपल्या म्हणजे देव पिता स्वतःच्या प्रतिरूपाप्रमाणे एक मनुष्य बनवण्याचा निर्णय घेते की
जीवन जगावं, आपल्यासारखं मात्र त्यांनी कृत्य करावी, म्हणून देव पिता आपल्या स्वतःसारखा एक मनुष्य असावा म्हणून बनवण्याचा निर्णय घेते. हालेलुया, हालेलुया. आणि त्या ठिकाणी 27 वचनात देव पित्याने आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश असा मनुष्य नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने आपल्या प्रतिमेप्रमाणे, प्रतिरूपाप्रमाणे फक्त रूपच नाही, देवाने आपलं सामर्थ्य आदामाला दिलं. जो पहिला पुरुष देवाने घडवला होता त्या पुरुषाला नाव आदाम दिलं आणि त्याची फासली काढून उत्पत्ती 2 अध्याय 21 ते 24 वचनापर्यंत देव पित्याने आदामाची फासली काढून स्त्री बनवली. दोघे पण जे म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघेची होते पूर्ण देवासारखे दिसत होते, देवाच्या प्रतिरूपासारखे होते, नर आणि नारी पूर्ण देवासारखे. देवाने फक्त रूपच नाही, देवाने त्यांना आपलं सामर्थ्यही बहाल केलं होतं, आपली शक्ती परमेश्वर पित्याने त्यांना दिली होती. कसं बघा, ज्या वेळेला उत्पत्ती 2 अध्यायामध्ये 21 ते 24 वचनात बघा तिकडे काय सांगितले, देव पिता म्हणत आहे की आपण मनुष्यता सेवेल बरे नव्हे, मी त्यासाठी अनुरूप सहाय्य करतो. देवाने काय केलं, आदामाला झोपवलं, आदामाची फासली काढली आणि मग तिची स्त्री बनवली आणि मग ती आदामाकडे आणली. आणि आदाम डायरेक्ट म्हणतो ही माझ्या हाडात लाड, माझ्या मांसातल्या मावशीला नारी बनावी, करेला नरापासून बनवलेली आहे. आदामाला कळलं कसं? हालेलुया. आता देवाने आदामाला झोपवलं होतं की नाही? आदामाला देवाने झोपवलं होतं. आता त्याला झोपवलं होतं, गाढ निद्रा लागली होती त्याला, त्याची देवाने फासली काढली, स्त्री बनवून आदामाकडे आणली. म्हणजे देवाने आदामासमोर पण स्त्री बनवली नाही, लांब नेऊन बनवली आणि मग आदामाकडे आणली. आदामाला सांगितलं पण नाही की आदाम मी तुझी फासली काढली होती, त्या फासलीमध्ये आणखीन हाड आणि मांस चढवून मी स्त्री बनवली, तुझ्याकडे आणलेली तुझी बायको. देव काहीच बोलला नाही देव. आणि डायरेक्ट आदाम म्हणतो माझ्या हाडात लाड, माझ्या मांसातलं मांस ही नारी आणि मी नर. आदामाला कसं कळलं? आदाम तो झोपलेला होता. हालेलुया. कारण जेव्हा देवाने आदामाला बनवलं तेव्हा देवाने आपलं रूप नव्हे, आपलं सामर्थ्य त्याला दिलं होतं. आदाम देहाने झोपला होता, आत्म्याने जागा होता. कारण जो आत्मा परमेश्वरामध्ये, तोच आत्मा आदामामध्ये होता. आदामाला सर्व गोष्टी माहिती होत्या, सर्व गोष्टी ठाऊक होत्या आदामाला. आत्म्याच्या द्वारे तो म्हणत आहे बघा ही माझ्या हाडात लाट, माझ्या मांसातलं, आत्म्याच्या द्वारे त्याला कळलं. देवाने रूपच नाही, आपला आत्माही दिला होता. दुसरी महत्वाची गोष्ट, उत्पत्ती या पुस्तकामध्ये जेव्हा देवाने आदामाला बनवलं, आदामाला बनवल्यानंतर, घडवल्यानंतर, अधिकार दिल्यानंतर देवाने काय केलं, देवाने जे प्राणी, पक्षी, जीवजंतू जे बनवले होते, देवाने बनवले होते, तेव्हा देवाने विचार केला हे सर्व मी आदामाकडे नेतो, आदामाला कोणती नावं देतो हे मी पाहतो. बघा वचन काय उत्पत्ती 2 अध्याय 19 वचनात, परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातले सर्व पक्षी हे घडी मातीचे घडिल्यावर आदामाकडे आणले, अशासाठी की आदामाने त्या सर्वांना नावे द्यावी. आदामाला नाव देवाने दिलं, परंतु प्राण्यांना, पक्ष्यांना, जीवजंतूंना, वनपशु जे काही होते सर्वांना नावे आदामाने दिली. आणि आदामाने जी नावे त्यांना दिली तीच नावे त्यांना पडले गेली. एकाच वेळी इतक्या साऱ्या अनेक जातीच्या प्राण्यांना, पक्ष्यांना, जीवजंतूंना, सर्वांना एकाच वेळी आदामाने नावे कशी दिली? आदामाला इतकं सारं सुचलं कसं? समजलं कसं? बरोबर पटापट, म्हणजे ताबडतोब, लवकरात लवकर एका मागे नावे कशी दिली, आणि जशी त्याने नावे दिली तशा नावाप्रमाणे तो प्राणी आहे, तो पक्षी आहे किंवा ती वस्तू आहे त्या नावाप्रमाणेच आहे. म्हणजे आदामाला
हे आदामाला कसं कळलं की त्या परीने त्यांनी त्याची नावं दिली. हालेलुया. बघा अनेक लोक, आता समज एक स्त्री गरोदर आहे, तिला मुलगा होईल की मुलगी होईल माहिती नाही, ती गरोदर आहे, पण नाव अगोदर मात्र निवडण्याचा शोधण्याचा प्रयत्न करत असते की नाही, काय नाव द्यावं म्हणून. गरोदरपणात करते की नाही स्त्री, किंवा मात्र त्या जन्म घेणाऱ्या त्या बाळाचा बाप म्हणजे त्या गरोदर स्त्रीचा नवरा. बाळ अद्याप जन्माला आलं नाही, जेव्हा तिला कळालेले की मी गरोदर आहे, जेव्हा त्या पुरुषाला कळत आहे माझी बायको गरोदर आहे, आम्हाला एक बाळ होणार आहे, नक्की मुलगा होणार की मुलगी होणार माहिती नाही, पण नावाचा शोध चालू आहे. नाव काय द्यायचं, हे नाव द्यायचं ते नाव द्यायचं, पण नाव काढून ठेवतात. 9 महिन्यापर्यंत शोधत राहणार. बाळाचा जन्म झाला की तेव्हा सुद्धा आता काय नाव द्यायचं. मग नावाचा शोध करत राहणार, पण गुगल वरून काढणार, युट्यूब वरून काढणार, मग नावाचा अर्थ काय ह्याला विचारणार त्याला विचारणार, काय नाव द्यायचं. एक बाळाला नाव देण्यासाठी 9 महिने ते पुढचे 1 महिना 1-1.5-2 महिना आसपास वर्ष घालवतात. हालेलुया. एक बाळाला नाव देण्यासाठी. हालेलुया. आता इकडे अनेक जातीचे, अगणित असंख्य जातीचे प्राणी आहेत या जगात, असंख्य जातीचे पक्षी आहेत, जीवाणू आहेत. या सर्वांना नावे आदामाने दिली कशी. इतकं ज्ञान आदामामध्ये आलं कुठून की ताबडतोब सर्वांना तो नावे, जसं प्राणी तसं नाव बरोबर दिलं, जसं पक्षी तसं नाव त्याला बरोबर दिलं. त्या नावाचे अर्थ काढले ना प्राणी पक्ष्यांचे, बरोबर कळलं की या प्रकारचाच हा प्राणी, या प्रकारचाच हा पक्षी आहे. म्हणून कसं काही दिलं, कारण देवाने आदामाला आपलं रूपच नाही आपलं ज्ञान पण दिलं होतं, आपलं सामर्थ्यही दिलं होतं. देवाच्या प्रतिरूपाचाच नसून देवाच्या बरोबरीचा होता आदाम, देवाच्या बरोबरीचा. हालेलुया. हालेलुया. सामान्य साधारण नव्हता आदाम, पूर्ण देवाच्या बरोबरीचा. असा घडवला गेला होता आदाम, असा बनवला गेला होता आदाम. देवाने असं आदामाला बनवलं होतं आणि म्हणून हे सर्व ज्ञान सामर्थ्य या आदामामध्ये होतं. आदाम इतक्या ज्ञानाने आणि इतक्या सामर्थ्याने मात्र तो भरलेला होता आदाम. परंतु पुढे जाऊन या आदामाने परमेश्वराची आज्ञा मोडली आणि देवाबरोबरचं त्यांचं नातं तुटलं गेलं. बघा देव पिता म्हणतो तुम्ही माझ्या पूर्णतेइतके परिपूर्ण बनू शकता. मी जेव्हा तुम्हाला जन्म दिला प्रभू म्हणतो, मी जेव्हा तुम्हाला घडवायला सुरुवात केली, जेव्हा मी तुम्हाला बनवलं जगात पाठवलं, तेव्हा तुम्हाला एक सामान्य व्यक्ती म्हणून पाठवलं नाही, माझं रूप म्हणून पाठवलं, माझं सामर्थ्य म्हणून तुम्हाला पाठवलं, माझा वंश म्हणून तुम्हाला पाठवलं. आपण देवाचा वंश. माझी मुलं जन्म घेतात, आई बापाचा हिस्सा असतात, ते आई वडिलांचं शरीर असतात, ते आई वडिलांचा भाग असतात, ते आई वडिलांच्या गोष्टी तत्व सर्व त्या मुलामध्ये उतरतात. त्यांच्या रक्तातलं रक्त, त्यांच्या देहातला देह, त्यांच्या शरीरात असलेले सर्व तत्व त्या बालामध्ये उतरते. हालेलुया. या सर्व गोष्टी त्या बालात उतरतात आई बापाच्या. मग आपल्याला देवाने जन्म घातला तेव्हा परमेश्वरातल्या गोष्टी आपल्यामध्ये उतरल्या. आपण त्याचा वंश, त्याचा अंश आहोत. आपण त्याच्या घराण्यातले, त्याच्या कुटुंबातले त्याची मुलं आहोत. आणि म्हणून तो म्हणतो तुम्ही माझ्यासारखे परिपूर्ण मात्र बना. पूर्ण परिपूर्ण माझ्यासारखे बनू शकतो आपण. देवाप्रमाणे पवित्र जीवन जगणारे, दया करणारे, प्रेम करणारे, एकमेकांचा आदर करणारे व्यक्ती बनू शकतो. हालेलुया. हालेलुया. देवाची योजनाच तशी की आपण पूर्ण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे. पूर्ण लोकांमध्ये आपण असे बनावे की देवाचं रूप, देवाचं प्रतिरूप आपल्यामध्ये दिसावं. म्हणून देवाने प्रत्येकाला त्याच्या प्रतिरूपासारखं बनवले. बघा सर्वांचे चेहरे अलग आहेत, प्रत्येकांच्या चेहऱ्यामध्ये फरक आहे. आपण प्रत्येकाला जरी कोणी आपल्या नात्यातलं, कुटुंबातलं, बाजारात, रस्त्यात कुठे भेटलं असं ना, हा मामा दिसला होता,
चेहऱ्यावरून. सर्वांच्या चेहऱ्यामध्ये बदल आहे, फरक आहे, वेगवेगळे आहेत, पण सर्वांचे चेहरे देवाच्या प्रतिरूपाचे. प्रत्येकाचे चेहरे देवाच्या प्रतिरूपाचे आणि देवाने आपल्याला त्याचं रूप नाही, त्याचं सामर्थ्य दिलेले आहे. आपण देवाचे नियम पाळू शकतो, त्याच्या पूर्णतेइतके परिपूर्ण बनू शकतो, म्हणजे आपण पवित्र जीवन जगू शकतो. आपण प्रभूच्या मार्गावर चालू शकतो, आपण त्याचे नियम पाळू शकतो. त्याची इच्छा ती आहे की आपण त्याच्या मार्गावर चालावे. हालेलुया. बायबलचं संदेश कोरिंथीकरास पहिले पत्र 6-15 तुमचे शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हाला ठाऊक नाहीत का? बायबल काय सांगते? तुमच्या प्रत्येकाची शरीरे प्रभू येशूचे अवयव आहेत. आपण येशूचे अवयव आहोत. पुढे बायबल सांगते कोरिंथीकरास पहिले पत्र 12-27 तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. आपण प्रभू येशूचं शरीर आहोत आणि वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहोत. आपण सर्वजण ख्रिस्ताचं शरीर आहोत, आपण ख्रिस्ताचे अंग आहोत, आपण ख्रिस्ताचे अवयव आहोत. आपण ख्रिस्ताला जोडलेले आहोत, आपण त्याच्यासारखे आहोत. हालेलुया. म्हणून आपण त्याचे नियम पाळू शकतो, आपण प्रभू येशूच्या मार्गावर चालू शकतो, आपण प्रभूचं वचन आत्मसात करू शकतो. प्रभूने आपल्याला जीवन दिलेले आहे की आपण पूर्ण त्याच्या मार्गाचे अवलंबन करावे म्हणून, त्याच्या मार्गावर आपण चालावे म्हणून, आपण त्याचे नियम पूर्ण आत्मसात करावे म्हणून. म्हणून प्रभूने आपल्याला घडवलेले आहे, आपल्याला उत्पन्न केलेले आहे, आपल्याला निर्माण केलेले आहे की आपण पूर्ण त्याच्यासारखे बनावे. प्रभू आपल्यामध्ये भेदभाव ठेवत नाही, आपल्यामध्ये काही फरक ठेवत नाही, तो आपल्याला त्याच्याशी जोडतो. पण आज मनुष्य देवाशी जोडायला तयार नाही, देवासारखं बनायला तयार नाही, देवाचे नियम पाळायला तयार नाही, आज्ञा पाळायला तयार नाही. मला या माणसासारखं बनायचंय, या वस्तूसारखं मला बनायचंय, या व्यक्तीसारखं बनायचंय, पण मला येशू सारखं बनायचंय असं कोणी म्हणत नाही. हा या व्यक्तीसारखा दिसतो, तो त्या व्यक्तीसारखा दिसतो, पण येशू सारखा दिसतो असं कोणी म्हणत नाही. हालेलुया. हालेलुया. प्रभू म्हणतो तुम्ही माझ्या पूर्णतेसारखे पूर्ण बनावे, माझ्याप्रमाणे तुम्ही बनावे, म्हणून मी तुम्हाला जन्म दिलाय, मी तुम्हाला घडवले आणि या सृष्टीमध्ये मी तुम्हाला पाठवलेलं आहे. मग बायबल सांगते कोरिंथीकरास पहिले पत्र 15-49 जो स्वर्गाचा आहे त्याचा प्रतिरूप आपण धारण करू. प्रभू येशू जो स्वर्गापासून आला, बायबल सांगते त्याचे प्रतिरूप आपण धारण करू. प्रभू येशूचे प्रतिरूप आपल्याला धारण करायचे, ख्रिस्ताच्या प्रतिरूपाप्रमाणे आपल्याला बनायचे. पूर्ण पित्याच्या मार्गाचे अवलंबन करणारे, देवाच्या नियमावर चालणारी व्यक्ती आपल्या प्रत्येकाला बनायचे. म्हणून योहानाचे पहिले पत्र 4:17 जसा तू आहे तसे या जगात आपणही आहोत. काय सांगते वचन? जसा तू आहे तसे या जगात आपण पण आहोत. कोणासारखे? पित्यासारखे, प्रभू येशू सारखे. जसा आपला बाप आहे तसे आपण आहोत, जसा आपला स्वर्गीय पिता आहे तसे आपण आहोत. मग आहोत तर प्रीतीच्या मार्गावर पण आपल्याला चालायचे, त्याच्या वचनाचे पूर्ण रीतीने अध्ययन आपल्याला करायचे, प्रभूच्या वचनामध्ये पूर्ण वाटचाल आपल्याला करायचे, कारण आपल्याला पित्याप्रमाणे बनायचे. पित्याप्रमाणे बनायचं म्हणजे पित्याप्रमाणे बनायचं म्हणजे दयालू, क्षमाशील, प्रेमळ, पूर्ण रीतीने पवित्र जीवन जगणारे, देवपित्याचे नियम, आज्ञा, कायदे, कानून पाळणारे अशी व्यक्ती आपल्याला बनायचे. सत्कृत्य करणारी व्यक्ती आपल्याला बनायचे, चांगली कर्म करणारी व्यक्ती आपल्याला पित्याप्रमाणे, प्रभू येशूप्रमाणे बनायचे. कारण बायबल सांगते पित्याची इच्छाच आहे
की आपण मात्र येशू ख्रिस्तासारखे, पित्यासारखे आपण पूर्ण रीतीने बनले जावे म्हणून. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते पहा, रोमकरास पत्रामध्ये 15 अध्यायामध्ये 5 आणि 6 वचनात, आता तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचे गौरव करावे म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की ख्रिस्त येशू प्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे. काय सांगते बायबल? वचन सांगते की पित्याची इच्छा आहे की आपण सर्वजण प्रभू येशू प्रमाणे परस्पर एकचित्त व्हावे. प्रभू येशू जसं आपल्या पित्याबरोबर एकचित्त आहे तसं आपणही पित्याबरोबर येशू प्रमाणे परस्पर एकचित्त व्हावे. हालेलुया. जसं प्रभू येशू आणि पिता एक आहेत, अलग नाही. योहान 10:30 प्रभू येशू काय म्हणते, मी आणि पिता एक आहोत. तसं पित्याची इच्छा आहे की आपणही सर्वजण प्रभू येशू प्रमाणे पित्यामध्ये एक व्हावे, पूर्ण पित्याशी जोडून राहावे, पित्याला चिकटून राहावे, अशी इच्छा आहे पित्याची. पूर्ण पित्यामध्ये आपण चालावे. पण आज मनुष्य जगात, पापात, नाशात चालत आहे. देवाचं कोणाला काही पडलं नाही. ख्रिस्ताबाबतीत कोणामध्ये आदर, प्रेम दिसत नाही. बस फक्त एक स्वार्थ भरलेले. आरोग्य पाहिजे, सुख पाहिजे, धंदा पाहिजे, पैसा पाहिजे, प्रगती पाहिजे, उन्नती पाहिजे, माझं सर्व भलं चांगलं चाललं पाहिजे. पण येशूचे नियम पाळण्याची वेळ आली तर ते होत नाही. देवाची सेवा करायची वेळ आली तर ते जमत नाही. मात्र ते नको. आम्हाला आरोग्य, सुख, समाधान, आम्हाला जे पाहिजे ते मिळू दे बस. पण येशू सारखा कधी बनणार? त्याचे नियम कधी आपण पाळणार? त्याच्या आज्ञेप्रमाणे आपण कधी चालणार? आपण स्वार्थी बनतो. आपण फक्त आपले स्वार्थ पाहतो. पण देवासाठी काहीतरी करायची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण करत नाही. तेव्हा येशूसाठी आपण झटायला तयार नसतो. सेवा करायला, कार्य करायला, दानधर्म करायला, येशूविषयी साक्ष द्यायला आपण तेव्हा तयार नसतो. आपण कमजोर पडतो. येशू जिवंत देव आहे हे सांगायलाही मात्र आपली पावले डळमळतात. आपलं मुख कापत असते, धाडस नसते. फक्त आपल्याला गरजेच्या वस्तू मिळाल्या म्हणजे बस झालं. येशू नको. येशू पासून सर्व पाहिजे पण येशू नको. हालेलुया. आपण प्रभूसारखी बनत नाही. प्रभूसाठी झटायला तयार आपण नसतो. प्रभूची सेवा करायला आपण तयार नसतो. प्रभूसाठी जीवन जगायला आपण तयार नसतो. आपल्याला फक्त आपल्या गरजेच्या वस्तू पाहिजे, येशू नको. असे स्वार्थी लोक बनलेले. म्हणजे प्रभूसाठी झटायला, प्रभूचे नियम पाळायला आज मनुष्य तयार नाही. लोकांमध्ये परमेश्वराबाबतीत प्रेम दिसत नाही, आत्मविश्वास दिसत नाही लोकांमध्ये. तर ते यायचं म्हणून यायचं, प्रार्थनेत बसायचं म्हणून बसायचं, प्रार्थना संपली की घरी पळ काढायचा बस. पण लोकांमध्ये परमेश्वराबाबतीत एक आत्मविश्वास नाही, प्रेम मिळत नाही, आदर मिळत नाही. येशू सारखं बनण्याचा आपण प्रयत्नच केला नाही म्हणून येशू बाबतीत आपल्याला उत्साह दिसत नाही. हालेलुया. आपले जीवन प्रभूच्या हातात समर्पण करा. प्रभू येशू बाबतीत एक आदर दर्शविण्यासाठी सुरुवात करा. मला येशू सारखं बनायचंय. पित्याची इच्छा आपण प्रभू सारखे बनावे, त्याच्या नियमाप्रमाणे आपण चालावे. प्रभू येशू पूर्ण पित्याच्या अधीन होते. मग आपणही असू शकतो, बनू शकतो जर आपण देवाच्या मार्गावर चालायला पूर्ण रीतीने तयार असणार तर. मला बायबल सांगते पित्याची इच्छा आहे की ख्रिस्त येशू प्रमाणे आपण देव पित्याबरोबर एकचित्त व्हावे, परस्पर एकचित्त. जसं प्रभू येशू पित्याशी जोडलेले आज आपल्याला पित्याबरोबर त्याच प्रकारे जोडून राहायचं आहे. मग बघा प्रपिता काय करतो. गलतीकरास पत्रामध्ये 4 अध्यायामध्ये वचन सांगते की 6 ते 7 वचन, तुम्ही पुत्र म्हणून देवाने अब्बा बापाशी
विचार करणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले, म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहे तर देवाच्या द्वारे वारिसी आहेस. काय सांगते बायबल? देवाची इच्छा आहे की आपण प्रभू येशू प्रमाणे बनावे, आणि आपण आहोत. बायबल सांगते तुम्ही मुलं आहात, पुत्र आहात. तुम्ही पुत्र आहात, म्हणूनच देवाने आपल्या पुत्राच्या आत्म्याला, म्हणजे अब्बा बाबा अशी हाक मारणाऱ्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये पाठवलेले आहे. रोमकरासपत्र 8:14-17. अब्बा बाबा हाक मारणारा दत्तकपणाचा आत्मा पित्याने आपल्या अंतःकरणात पाठवलेले आपल्याला दिलेले आहे. जसं प्रभू येशू आपल्या पित्याला अब्बा आणि बाबा म्हणून आवाज देते, तसं आपण स्वर्गातील पित्याला अब्बा आणि बाबा म्हणून आवाज द्यावा. म्हणून पित्याने सरते श्रुती आपल्या पुत्राचा पण आत्मा आपल्याला देऊन टाकले की त्याद्वारे तरी आपण पित्याला आपला बाप स्वीकारावं, आपला पिता म्हणून स्वीकारावं. आणि मुलं तर वारिस पण. बघा, पिता आपल्याला वारिस बनवतो, मुलावर तर वारिस पण. पित्याचं जे काही आहे ते सर्व आपलं बनते, तो द्यायला तयार आहे आपल्याला सर्व काही. आणि स्वर्गात अशा गोष्टी आहेत ज्याचा आपण विचार पण करू शकत नाही. प्रभूने अशा गोष्टी आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत ज्या कधी ध्याना मनात पण आल्या नाही. अशा गोष्टी ठेवल्यात आपल्यासाठी. अनेक लोक म्हणतात पृथ्वीवर मात्र फिरण्याची जागा सुंदर आहे, सोने रुपये मौल्यवान वस्तू आहेत, पाण्यासारख्या वस्तू आहेत, खाण्यासारख्या वस्तू आहेत, उपयोग घेण्यासारख्या वस्तू आहेत, आनंद लुटण्यासारख्या गोष्टी आहेत. त्या पृथ्वीवरल्याच आहेत, पण याच्यावर उत्तम आहे, श्रेष्ठ आहे स्वर्गात जे प्रभूने आपल्यासाठी ठेवलेले आहे. आणि ते प्रभू आपल्या प्रत्येकाला देणार आहे, कारण त्याचे आपण मुलं आणि वारिस आहोत. जर या पृथ्वीमध्ये आपण पित्याप्रमाणे जीवन जगले, प्रभू येशू प्रमाणे मात्र पित्याच्या आज्ञेत राहिले, तरच आपण वारी. वचन सांगते येशू बरोबर दुःख सोसले तरच. पित्यासाठी प्रभू येशूने दुःख सोसलं, मग प्रभू येशू बरोबर आपणही दुःख सोसणार तर आपण पण स्वर्गाचे वारिस बनणार. हालेलुया. येशू प्रमाणे आपल्याला बनायचे. प्रभू येशू प्रमाणे आपल्याला धार्मिकतेत चालणारी व्यक्ती बनायचे, पवित्र जीवन जगणारी व्यक्ती बनायचे, पित्याची आज्ञा पाळणारी व्यक्ती आपल्याला बनायचे. म्हणजे आपण मुले आणि वारिस हकदार सुद्धा आपणच. हालेलुया. मला आपलं जीवन पित्याला द्या, कारण जी देवाची मुलं त्यालाच मिळणार. एकदा एक बाप आपल्या मुलाला घेऊन मात्र एका दुकानामध्ये गेला, आणि तिथे गेल्यानंतर त्या दुकानामध्ये त्याने मुलाला हवे असलेल्या सर्व वस्तू त्याने आपल्या मुलाला दिल्या. तेव्हा तिथे एक दुसरा मुलगा आला ज्याच्याकडे मात्र खाऊ घेण्यासाठी पैसे नव्हते. या बापाने, या माणसाने त्या दुसऱ्या मुलाला सुद्धा आपल्या मुलाप्रमाणे खाऊ वस्तू सर्व काही घेऊन दिलं. त्यानंतर आता या माणसाची घरी जाण्याची वेळ आली, बस आली. तेव्हा त्या बसमध्ये हा बाप आणि त्याचा मुलगा चढला. ज्या दुसऱ्या मुलाला खाऊ घेऊन दिलं होतं तो चढला नाही, तो तिथेच राहिला. या बापाच्या जोडीला फक्त त्याचा मुलगा गेला. हालेलुया. ज्या बापाची मुलं आहेत तीच मुलं त्या बापावर राहणार. बघा, आपण या जगामध्ये परमेश्वराची मुलं बनणार तर त्याच्या जोडीला वरती जाणार. भले तू आपल्याला या जगात त्याने सर्व दिले, या जगात पाठवले, जन्म दिलेले, खायला प्यायला सर्व दिले, पण त्याची मुलं बनणार तरच त्याच्या जोडीला वरती स्वर्गात जाणार, त्या बसमध्ये चढू शकणार. भले सर्व मिळाले पण मुलं बनले नाही त्याची, तर त्याच्या जोडीला वरती जाऊ शकत नाही. हालेलुया. परमेश्वरची मुलं जी बनते तीच त्याच्या जोडीला वरती जाणार आहे. म्हणून आपल्याला पित्याची मुलं बनायचे, त्याच्याप्रमाणे आपल्याला बनायचे. जो आपण
त्याच्याप्रमाणे बनणार, तेव्हा तो आपल्याला अनुग्रह देणार, तेव्हा तो आपल्याला आशीर्वाद देणार, तेव्हा तो आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा, योहानाचे पहिले पत्र 3 अध्यायामध्ये 2 वचनात वचन काय सांगते, तो जसा प्रगट होईल. प्रियजनो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही, तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहित आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. काय सांगते बायबल? प्रियजनो, आता आपण देवाची मुले आहोत म्हणून जेव्हा तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ. कोणासारखे? आपलं रूपांतर होणार, आपला बदल होणार. आपण जर देवाची मुलं आहोत तर ज्या वेळेला येशू येणार आहे, प्रभू येशू प्रगट होणार आहे, तेव्हा आपण प्रभू सारखे बनू. आपला बदल होणार, आपलं रूपांतर होणार, आपण येशू सारखे बनणार आणि त्याच्या जोडीला स्वर्गात जाणार. जर खरोखर आपण देवाची मुलं आहोत तर त्याच्यासारखे बनणार, त्याच्यासारखे दिसणार, त्याच्यासारखे प्रगट होणार आणि त्याच्या जोडीला स्वर्गात जाणार. म्हणून त्याच्यासारखं बनायचंय. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय 3 वचनात, जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा शुद्ध आहे तसे आपणालाही शुद्ध करीतो. जो कोणी आता प्रभू येशू संबंधाने आशा बाळगतो, जसा आपला पिता प्रभू येशू शुद्ध आहे तसं तो आपल्याला शुद्ध करतो, त्याच्याप्रमाणे तो आपल्याला बनवतो, त्याच्याप्रमाणे तो आपल्याला करीतो. जर खरोखर आपण पित्याशी जोडून राहणार, प्रभू येशूशी जोडून राहणार, त्याच्या नियमात, त्याच्या वचनात, त्याच्या आज्ञेत चालणार, तर जसा आपला बाप आहे तसं आपण बनणार. म्हणून प्रभूप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करा, येशूप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करा. या जगाप्रमाणे नव्हे तर प्रभूप्रमाणे बनण्याचा आपल्या प्रत्येकाला मात्र प्रयत्न करायचे, त्याच्या प्रतिमेप्रमाणे. बायबल पुढे काय सांगते, रोमकरास पत्र 8 अध्याय 29 वचनामध्ये बायबल सांगते की आपण सर्वजण प्रभू येशूच्या प्रतिमेप्रमाणे बनावे. काय सांगते? कारण ज्याच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते त्याने आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्याला आगाऊच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनामधला ज्येष्ठ असा व्हावा. देवाने ज्याला आगाऊ नेमलेले त्यांना कोणाप्रमाणे बनवलं? आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे. देव पिता आपल्याला प्रभू येशूच्या प्रतिमेप्रमाणे बनवत आहे म्हणून त्याने आपली निवड केलेली आहे. आणि सर्वात ज्येष्ठ पहिला येशू आहे आणि येशू सारखे आपण आहोत. देवाने आपल्याला येशूच्या प्रतिमेप्रमाणे बनवले. म्हणजे पहिला येशू आहे, येशू बनला, येशूची नाही म्हणजे येशूच्या द्वारे जग बनलं गेलं, कारण प्रथम येशू आहे आणि येशू प्रमाणे पित्याने आपल्याला बनवलं, त्याच्या प्रतिमेप्रमाणे. सर्वात ज्येष्ठ येशू आहे आणि आपण येशूच्या प्रतिमेप्रमाणे आहोत म्हणून त्याने आपल्याला आगाऊच नेमून ठेवलं. हालेलुया. म्हणजे पित्याची इच्छाच आहे की आपण पूर्ण मात्र प्रभू येशू प्रमाणे बनावे. म्हणून बघा वचन काय सांगते, कलसीकरास पत्र 3 अध्याय 10 वचनामध्ये, आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केलेले आहे. कोणता नवा मनुष्य? आपल्या स्वर्गाच्या पित्याच्या प्रतिरूपात नवा केला जात आहे त्याला धारण करावे. पित्याच्या प्रतिरूपाप्रमाणे नवा मनुष्य आपल्याला बनायचे. पवित्र, स्वच्छ, शुद्ध, दयाळू, पूर्ण रीतीने सत्कृत्य करणारी व्यक्ती आपल्याला बनायचे. पित्याच्या प्रतिरूपाप्रमाणे म्हणजे पूर्ण पवित्र आणि धार्मिक व्यक्ती आपल्याला बनायचे. नवा मनुष्य आपल्याला धारण करायचे, पूर्ण ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये उतरवायचे. पुढे वचन सांगते पेत्राचे पहिले पत्र 2 अध्यायामध्ये 4 ते 5 वचनापर्यंत वचन काय सांगते पहा,
माणसाने नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्याजवळ एक असता, तुम्ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जाता, यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. काय सांगते बायबल? वचन सांगते की मात्र आपण मूल्यवान आणि जिवंत धोंडा येशू ख्रिस्त याच्याकडे आपण आलेले आहोत आणि स्वतः आपण त्या धोंड्यासारखे आध्यात्मिकरित्या एक मंदिर बनावे, आपण ते याजकगण बनावे आणि येशूची वस्ती आपल्यामध्ये व्हावी. येशू तो पवित्र धोंडा आहे आणि तो आध्यात्मिक धोंडा आपण बनावे की येशू आपल्यामध्ये वस्ती करावा म्हणून. ख्रिस्ताचे मंदिर याजकगण आपण बनावे, पूर्ण पित्याशी प्रभू येशूशी जोडली जाणारी व्यक्ती. हालेलुया. आणि असं जर आपण करणार तर मात्र पूर्ण पित्याबरोबर आपण जोडले जाणार, पित्याशी आपण एक बनले जाणार आणि पित्याचा अनुग्रह आपल्या प्रत्येकामध्ये मात्र उतरणार. म्हणून बघा मत्ती 5:48, जसं तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. लूक 7:36, जसं तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा. काय सांगते बायबल? आपला जसं पिता आहे तसं आपल्याला बनायचंय. म्हणून बघा लेवी 19:2, लेवी 20:26, लेवी 11:44-45, परमेश्वर पिता म्हणतो जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा, पवित्र असा, पवित्र राहा. हालेलुया. पिता काय म्हणतो? मी पवित्र आहे ना, मग तुम्ही पण पवित्र व्हा. जसं मी आहे तसं तुम्ही बना. पित्याची इच्छाच आहे की आपण पित्याप्रमाणे बनावे, आपण पूर्ण त्याच्या मार्गाचे अवलंबन करावे, त्याच्या नियमात त्याच्या आज्ञेत आपण चालावे. म्हणजे आपण कुठे राहणार? योहान 12:26, प्रभू येशू म्हणतो जसा मी पित्याच्या उजवीकडे बसले तुम्ही पण माझ्या पित्याच्या उजवीकडे बसणार. आपण प्रभू येशू प्रमाणे बनले, पित्याप्रमाणे बनले. जसा पुत्र पित्याच्या उजव्या हाती आहे, प्रभू येशू पित्याच्या उजव्या हाती, आपण हे पित्याच्या उजव्या हाती असणार. हालेलुया. हालेलुया. जर प्रभू प्रमाणे बनले तर, म्हणून प्रभू प्रमाणे बनायचे. प्रभू प्रमाणे बनणं म्हणजे कसं? प्रभू प्रमाणे पवित्र बनणं, प्रभू प्रमाणे शुद्ध, दयालू, प्रेमळ, पूर्ण बनणं, असं आपल्याला बनायचं. पूर्ण देवाच्या मार्गाचे अवलंबन करणारे, देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणारे, सत्कृत्य करणारे, प्रीती क्षमा करणारे, अशी व्यक्ती आपल्याला बनायचे. तरच आपण देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार. पित्याची इच्छा असते की आपण पित्याप्रमाणे, प्रभू येशूप्रमाणे बनावे, तर आपण त्याचा वंश आहोत, अंश आहोत, कुटुंब आहोत, घराणं आहोत. आपण पित्याचं घराणं. पित्याकडून आपल्या प्रत्येकाला नाव मिळालेले आहे. आपण त्याच्यामध्ये मुलावलेले बनले पाहिजे. त्यासाठी त्याची लांबी, रुंदी, उंची, खोली सर्व जाणून घेतली पाहिजे. येशू मधल्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. प्रभू येशू मधल्या हर एक गोष्टीची ओळख पाहिजे आपल्याला. सर्व जाणून घेतलं पाहिजे आपण, अशासाठी की त्याच्या पूर्णतेइतके आपण परिपूर्ण बनावे. पूर्ण देवाच्या मार्गात चालणारी व्यक्ती आपल्याला बनायचे. देवाच्या नियमाचे पूर्ण पालन करणारी व्यक्ती आपल्याला बनायचे. देवाप्रमाणे आपल्याला बनायचंय, येशूप्रमाणे पवित्र बनायचंय, शुद्ध बनायचंय आपल्याला. तर त्याच्या जोडीला राहू शकतो, तर त्याच्या बरोबर राहू शकतो. नाहीतर जगाप्रमाणे पापामध्ये जीवन जगणार, नाशात, वाईटात नाही राहणार आपण येशूच्या जोडीला, नाही राहणार आपण स्वर्गात. आपल्याला प्रभूप्रमाणे बनावं लागेल. त्यासाठी प्रयत्न करा, पापाचा त्याग करा, वाईट गोष्टीचा त्याग करा, चुकीच्या गोष्टी सोडून द्या, वाईट संगत सोडून द्या. पित्याप्रमाणे बनायला सुरुवात करा, नियम पाळायला, आज्ञा पाळायला, प्रार्थना करायला सुरुवात करा, परमेश्वराची सेवा करायला सुरुवात करा. म्हणजे आपण प्रभूप्रमाणे बनणार. हालेलुया. 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 आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.